तर पोट्टे तुम्हाला आपल्या अकोला जिल्ह्यातली अशी यात्रा माहित आहे काय की जिथे नारळ फोडत नाही डायरेक्ट जाळून टाकतात. तर चला मी तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे दाखवतो. तर पोट्टे काय म्हणता मग कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आजचा विषय असा होता की आपल्याला या दोन आतंकवादी सोबत अकोल्याला जायचं होतं. मग काय याच्यासोबत बसलो आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो अकोला. आणि अकोला झाल्यानंतर आपली गाडी काढली आणि डायरेक्ट आलो राजेश्वर मंदिरात. तिथं अंदर जाऊन महादेवाचे दर्शन घेऊन घेतले आणि तिथून आपल्या फ्लॅटवर आलो. मग जराशी तयारी केली आणि आपली गाडी वगैरे काढली आणि आपल्या गावात न थांबता डायरेक्ट येऊन पोहोचलो आपण वेताळ बाबा संस्थानवर. जेले माहित नसेल मी त्याला सांगून देतो, वेताळ बाबा हे जागृत संस्थान आहे. ते आपल्या गाव म्हणजे चोट्टा इथून फक्त 5 ते 10 किलोमीटर अंतरावर येते. तिथं जसं पोहोचलो सगळ्यात पहिले तर आपल्या प्रेमाचे माणसं भेटले. आणि जिथपर्यंत मी याच्या फोटो काढून घेऊन राहिलो, तुम्ही तुमच्या भावाला अजूनही फॉलो नशीन केलं तर तेवढं लवकर फॉलो करून टाक जा. तिथं मग सगळे संग जसे फोटो काढणं झाले, तुमच्या भावानं डायरेक्ट तोंडालेच बांधून टाकलं. पाहून घ्या, असे कामं केले पाहिजेत की 4 चौकात तोंडाले बांधायला भेटलं पाहिजे. अरे बेकार काम आहे, गर्दी रे बा, पुरं मायले लेकरू भारी काम दिसू राहिलं मला. पाहून घ्या रे बुट्टी किती गर्दी आहे. तर मग या सगळ्या गर्दीला ओव्हरटेक करत सगळे संग फोटो फाटो काढत डायरेक्ट येऊन पोहोचलो आपण मंदिराच्या अंदर. आणि अंदर जाऊन मस्तपैकी शांततेत दर्शन घेऊन घेतलं. आणि जेले माहित नशील मी त्याला सांगून देतो, हे जे वेताळ बाबाचं मंदिर आहे की नाही ते एक जागृत मंदिर आहे. तुमच्या भावावर आपल्या प्रेमाच्या माणसाचं एवढं प्रेम आहे की मी तोंडाले जरी बांधत असलं तरी आपल्याला काही लोक ओळखून घेतात. याच्या अंग फोटो काढले आणि डायरेक्ट गेलो यात्रा फिरायला. यात्रेत इकडून तिकडे बस आम्ही फिरायचेच कामं करून राहिलो, काही घेऊन तर नव्हतो राहिलो कारण की फक्त आपल्याला व्हिडिओ काढायचे होते. मग फिरता फिरता अजून आपले पोट्टे भेटले. ते म्हणत आम्हाला ब्लॉग मध्ये घ्यास लागते. मग तेले ब्लॉग मध्ये घेऊन अजून बसलो यात्रा फिरायला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला यात्रेत एवढे जण भेटले की सगळे व्हिडिओ मध्ये टाकणं शक्य नाही. जितकेले झालं तितकेले टाकण्याचा मी पूर्णच्या पूर्ण प्रयत्न केला. तरी कोणी सुटलं असेल तर तेवढं तुमच्या भावाला माफ कर जा. मग यात्रा फिरू थकलो होतो तर या गळ्याच्या गुण फुकटचा रस पेला. आणि पोट्टे आता मी जातो घरी. तुम्ही तुमच्या भावाला तेवढं फॉलो नशीन केलं तर तेवढं फॉलो करून टाक जा. आणि कमेंट करून हेही सांगा की पुढच्या रविवारी आपण कोणत्या यात्रेत जायचं.